नमस्कार मंडळी, आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी आपण साहित्य पाहूया। इथे भिजवलेले बासमती तांदूळ घेतले आहेत मी। इथे फ्राय केलेला कांदा घेतला आहे। इथे फ्राय केलेले बटाटे घेतले आहेत। फरसबी घेतले आहे फ्राय करून। आणि इथे आपण फ्लावर घेतलेला आहे फ्राय करून। इथे 1 वाटी मी दही घेतला आहे। इथे आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। इथे भातात घालण्यासाठी मी तमालपत्र, मोठी इलायची, दालचिनी, चक्री फूल, छोटी इलायची आणि जिरे घेतले आहे। इथे मी वाटण्यासाठी फ्राय केलेला कांदा, टोमॅटो आणि काजू घेतले आहेत। इथे राजेशाही बिर्याणी पुलाव मसाला घेतला आहे मी, मॅजिक मसाला घेतला आहे आणि मेयोनीज घेतला आहे। मी इथे आता पाणी गरम करायला ठेवले। त्यामध्ये आपण मसाले घालूया। एक लिंबू पिळून घेऊया। आता हे तांदूळ भिजवलेले आपण शिजत घालूया। आपले तांदूळाला इथे उकळीपर्यंत आपण भाज्या या फ्राय करून घेऊया 2 मिनिटांसाठी। ही कढईमध्ये जे तेल आहे मी ते फ्राय केलेलं घेतलेलं आहे। आपण ही कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घालून घेऊया। आता आपण कांदा, टोमॅटो, काजूची पेस्ट घालून घेऊया। या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस स्लो करूया। ह्याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा घालूया आणि थोडा कांदा आपल्याला ठेवायचा आहे। मंडळी, तांदूळ आपल्याला 90% शिजून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे। मंडळी, मी इथे अर्धा वाटी दूध घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा केवडा इसेन्स घालणार आहोत। ह्या दुधामध्ये मी एकच ड्रॉप घालणार आहे केवडा इसेन्स। 2-3 ड्रॉप पिवळा कलर घालणार आहे। मंडळी, आपल्याला भाताची लेअर लावून घ्यायची, तोपर्यंत आपण इथे तवा तापत ठेवूया। पहिलं भाजीची लेअर घेतलेली आहे पहा। आता आपण भाताची लेअर लावून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा घालूया। चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया। केवडा इसेन्स घातलेलं दूध घालून घेऊया। दुसरी लेअर आता आपण पुन्हा भाजीची लावून घेऊया। मंडळी, आता आपण ही शेवटची लेअर लावून घेऊया। ही बिर्याणी आता मी तव्यावरती ठेवते आणि ही मी 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। आहा, काय सुगंध सुटले, वा। चला तर मग खायला रेडी आहे मस्तपैकी गरमागरम दम बिर्याणी।